ओके. हॅलो फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड. ओके, हा आपल्या सीरीजचा डे 6 आहे. ओके, सो आय थिंक आपण लास्ट लेक्चरमध्ये ॲनोटेशन, प्रोजेक्ट स्ट्रक्चर वगैरे, ॲनोटेशन म्हणजे काय आणि मेन बॉडी म्हणजे काय ते बघितलेलं. ओके, बेसिक प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसा क्रिएट करायचा तो बघितलेला. ॲनोटेशन म्हणजे मी एकदा रिवाइज करतो. ॲनोटेशन म्हणजे एक मेटा डाटा असतो, डेटा अबाउट डाटा जो सांगतो की एक पर्टिक्युलर क्लासचा बिहेव म्हणजे ॲनोटेशन एक पर्टिक्युलर आपण ॲनोटेशन जर डिफाईन केलं, सपोज ऑटो ॲड किंवा कुठल्याही ॲनोटेशन आपण डिफाईन केलं त्याच्या स्टेटमेंटच्या वरती, तर तो ती स्टेटमेंट बिहेव कशी करणार किंवा तो क्लास बिहेव कसा करणार हा ॲनोटेशन सांगतो. ओके, ॲनोटेशन मीन्स डेटा अबाउट डेटा ऑल्सो कॉल्ड एज मेटा डाटा. ओके, सो लास्ट लेक्चर म्हणजे आपण ॲनोटेशन स्प्रिंग इनिशियलायझर थ्रू आपण प्रोजेक्ट कसा क्रिएट करतो ते बघितलेलं. ओके, सो तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये मी सिम्पली ओपन करतो प्रोजेक्ट स्ट्रक्चर मेन. काहीतरी एरर आला आहे आपल्याला. सो आय थिंक वन एरर. ओके, सो हा आपला प्रोजेक्ट नाही. ओके, फुल स्टॅक. ओके, हे बघा मित्रांनो, मी एक प्रोजेक्ट आपलं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आपण करणार आहे. ओके, काही डिले होत आहे म्हणून 1-2-3 दिवसाचा डिले झाला आहे आपल्या सिरीजमध्ये. काही कारणाचं डिले होत आहे कारण की टाईम भेटेना झाले. ओके, मी जसं टाईम भेटेल तुम्हाला मी आपलं व्हिडिओ लेक्चर अपलोड होत राहील. ओके, सो हे बघा, मी एक प्रोजेक्ट क्रिएट केला आहे, म्हणजे प्रोजेक्ट चालू आहे. आपण प्रोजेक्ट झाला आहे पण हा प्रोजेक्ट. ओके, एक स्टॅटिक प्रोजेक्ट क्रिएट केला आहे मी. वेबसाईट स्टॅटिक म्हणजे सेमी ऑटोमेशनचा एक प्रोजेक्ट तयार केला आहे. ओके, ते आपण प्रोजेक्ट घेणार आहे. म्हणजे पुढं आपण जेव्हा आपलं स्प्रिंग बूट मिळून एकदम सगळं कंप्लीट होईल तर आपण प्रोजेक्टचे डेवऑप्स पण आपण चालू करणार आहे. ओके, सो इथं बघा, तुम्हाला प्रोजेक्ट स्ट्रक्चर दाखवतो आधी मी. SR जे असतो, SRCमध्ये मेन असतो. मेनमध्ये जावा म्हणजे काय असेल ते तुम्ही प्रोजेक्ट आपण स्प्रिंग इनिशियलायझरवरून प्रोजेक्ट तयार केला तर स्प्रिंग इनिशियलायझरमध्ये जो तुम्ही पॅकेज द्याल तो पॅकेजचं नाव इथं दिसतो आणि त्याच्यामध्ये तुमचे काय असेल ते क्लासेस वगैरे. त्याच्यानंतर रिसोर्सेसमध्ये तुम्हाला सांगतो मी. रिसोर्सेस स्टॅटिक आणि आपण जो प्रोजेक्ट क्रिएट केलेला त्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं नाही. रिसोर्सेसमध्ये टेम्पलेटमध्ये ते काय टाकले आपण तुम्हाला मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक प्रोजेक्ट क्रिएट करून दाखवलेला कसा ॲक्च्युअली बिल्ड आपलं मेवन आणि ग्रेडलमध्ये डिफरन्स काय आणि मेवनचा प्रोजेक्ट कसा क्रिएट केला जातो थ्रू स्टॅटिक साईड. ओके, सो स्टॅटिक आपण मी ॲक्च्युअल माझा हा प्रोजेक्ट चालू आहे. ओके, त्याच्यामुळे मी स्टॅटिकचं फंक्शनॅलिटी सांगतो. ओके, हा रिसोर्सेस म्हणजे स्टॅटिकमध्ये हे एक इमेज आहे जी मी टाकली. ओके, ही इमेज आहे जो माझ्या प्रोजेक्टमधलीच असणार इमेज ती. ओके, आणि त्याच्यानंतर हे टेम्पलेटमध्ये सगळा HTMLचा कोड असतो. ओके, स्प्रिंग इनिशियलायझरमध्ये HTMLचा कोड. सो इथं ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी हे पण तुम्हाला मी सांगितले ना, ते सर्व्हर डॉट प्रोड. ओके, हे बघू आपण रिसोर्सेस स्टॅटिक म्हणजे काय. ओके, स्टॅटिकमध्ये मित्रांनो तुम्हाला काही तुमचं म्हणजे जो पार्ट तुमचा चेंज होत नाही प्रोग्राममध्ये एक म्हणजे तो फिक्स पार्ट आहे. सपोज जावास्क्रिप्ट पण स्टॅटिकमध्ये टाकू शकता, CSS पण स्टॅटिकमध्ये टाकू शकता, जो पार्ट चेंज होत नाही तो पार्ट आपण स्टॅटिकमध्ये टाकतो. आता इमेज काय आपण चेंज करत नाही तो म्हणून तो स्टॅटिकमध्ये फोल्डर तयार केला स्टॅटिक इमेज आणि फायनल demo.jpg. तुम्हाला हा इमेज मी कुठं टाकली ते सांगतो. सपोज नाही, मी हे रिमूव्ह करून टाकले. सॉरी, म्हणजे मी इमेज इथं टाकलेली ती. आय एम गो टू मेनू आणि इनसाइड दिस मेनू इथं SRची आहे ना, ही तुम्ही ऑनलाईन उचलली इमेज. ऑनलाईन आपण पाथ पण टाकतो तर बेसिक HTML तुम्हाला माहीत असणार. तर इथं मी ती इमेज टाकली. तर पाथ कसा असतो त्या इमेजचं की रिसोर्सेस दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल माहीत असणार तरी दाखवतो. ओके, आपलं काय आहे, सॉरी हा नाही आपला प्रोजेक्ट. ओके, आपलं काय आहे, स्टॅटिक इमेजेसमध्ये फायनल demo.jpg. तो आपला पाथ कसा होईल, स्टॅटिक इमेजेस देन फायनल demo.jpg. JPG झाले ना, सॉरी JPG.
ओके. हा आपला पाथ होईल, जो की आपण पाथ काय करणार, ॲक्सेस करणार इझिली. ओके. ओके. सो हे बघा, हे बघ, स्टॅटिकमध्ये इमेज आहे, इमेजेसमध्ये फायनल डेमो डॉट जेपीजी. म्हणजे हा आपला फोल्डरचा स्ट्रक्चर झाला. त्या फोल्डरच्या स्ट्रक्चरमध्ये स्टॅटिकमध्ये आहे, स्टॅटिकच्या इमेजेसचा फोल्डर बनवला. त्या इमेजेसच्या फोल्डरमध्ये फायनल डेमो डॉट जेपीजी नावाचं मी काय टाकली, फाईल टाकली. मग ती फाईल मी कुठेही त्या पाथ थ्रू ॲक्सेस करू शकतो, किंवा आपण डायनॅमिक कुठल्याही ऑनलाईन जायचं आणि कुठलीही एखादी इमेजचं ॲड्रेस कॉपी करायचं, तिथं पेस्ट करायला तरी चालतो. पण ते कसं लोडिंगसाठी जरा टाईम लागतो. म्हणून तुम्हाला जर एकदम फास्ट इफिशियंट लोडिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही स्टॅटिक इमेजेस, त्याच्यानंतर इमेजेस नावाचा फोल्डर तयार करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही इमेजेस टाकू शकता. तसंच सिमिलर टू इमेजेस जसं असतो तसं आपण PDF चा पण टाकू शकतो. PDF चा पण तिथं फोल्डर तयार करू शकतो, आणि PDF चा पण इथं आपण टाकू शकतो. PDF जर तुम्हाला जर S3 आता AWSचा कन्सेप्ट, AWS तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगेन डेव्हॉप्समध्ये AWS काय असतो. की AWSमध्ये S3 बकेट नावाचा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, PDF टाकतो. म्हणजे आपलं जे काही डाटा असेल, म्हणजे व्हिडिओज PDF असं आपण त्याच्यामध्ये टाकतो. ते S3 बकेटमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये आपली तो डाटाबेस आहे, डाटाबेसमध्ये आपण स्टोअर करतो. पण तुम्हाला ते घ्यायचं नसेल, तुम्हाला तुमच्या सिस्टीममध्ये, तुमच्या डाटाबेसमध्ये ते तुम्हाला स्टोअर करायचं असेल, तर तुम्ही इथं PDF इमेजेसचं जसं क्रिएट मी केलं ना, तसं तुम्ही इथं PDFचा क्रिएट करू शकता. आता जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही आता स्टॅटिकमध्ये आहे ना, स्टॅटिक देन PDF, देन जे काय असेल ते PDF डेमो डॉट PDF. ओके. सो सिमिलर टू असं असते, तुम्ही स्टार्टिंगमध्ये जी फाईल जे ज्याच्यात जास्त चेंजेस नसतो ते आपण स्टॅटिकमध्ये टाकतो. देन टेम्पलेट. व्हॉट इज टेम्पलेट? टेम्पलेटमध्ये आपण थीमलिप फाईल टाकतो. थीमलिप फाईल ही अशी फाईल असते ज्यामध्ये HTML CSS जावास्क्रिप्ट कॉम्बिनेशन असतो, आणि ते आपला मेव्हनसाठी सपोर्ट केली जाते. आता थीमलिप म्हणजे जो युजर फ्रंट एंड तुम्हाला माहिती आहे, HTML CSS जावास्क्रिप्ट जे की आपण युजर इंटरफेससाठी वापरतो. ओके. ह्याच्यामध्ये आपण थीमलिपचा फाईल, म्हणजे थीमलिपचा प्रोजेक्ट हे बघा, थीमलिपचा HTML आपण क्रिएट करू. ज्याचं कॉम्बिनेशन HTML CSS जावास्क्रिप्ट सगळं. ओके. सो अबाउट डॉट HTML मी माझ्या प्रोजेक्टमध्ये पेज बनवला आहे, अबाउट पेजचा आहे. ओके. त्याच्यामध्ये XMLNS. ओके. ते .th हे एक थीमलिपची ORG, म्हणजे थीमलिपची स्टाईल. ओके. हे बघा, थीमलिपची फाईल आपण ह्याच्यात टाकतो. थीमलिपची फाईल ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला डिपेंडन्सी लागते. हे म्हणजे हे थीमलिपची युजर इंटरफेस आपल्याला रन करण्यासाठी आपल्याला ॲक्च्युअल pom.xml मध्ये थीमलिपची डिपेंडन्सी लागते. त्या थीमलिपची डिपेंडन्सी काय असते, हे बघा, थीमलिपची डिपेंडन्सी. ओके. डिपेंडन्सी तुम्हाला मी सांगतो नंतर. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिपेंडन्सी पूर्ण लेक्चर या pom.xml फाईलवरती घेऊ. ओके. सो आता तुम्ही एवढंच समजून घ्या की अबाउट डॉट HTML मध्ये हे बघा, हा थीमलिप .org म्हणजे ही अबाउट म्हणजे HTML CSS जावास्क्रिप्ट स्टॅटिक आणि युजर इंटरफेस जेवढे पेजेस आहे ना, ज्यामध्ये थीमलिपचा पेज लोड करण्यासाठी थीमलिपची डिपेंडन्सी लागते. एवढं लक्षात घेऊन. तसं सिमिलर टू कॉन्टॅक्ट पेज आहे, होम पेज आहे, मेनू पेज आहे, देन ऑफर पेज आहे, ऑर्डर पेज आहे. ओके. नंतर तुम्हाला मी सांगेल की ॲक्च्युअल आपण जेव्हा डाटाबेसमध्ये डाटा स्टोअर करायचा असतो ना आपल्याला, तेव्हा डाटाबेसमध्ये डाटा स्टोअर करण्यासाठी कसा डाटा मॅनेज केला, म्हणजे युजर इंटरफेस तो डाटाबेसमध्ये डाटा कसा फ्लो होतो ते पण सांगा. कसे ॲट्रिब्यूट सेट केले जातात कंट्रोलर थ्रू, म्हणजे सगळ्यात जे काही ॲट्रिब्यूट सेट केला जातो कंट्रोलर थ्रू युजर इंटरफेसला सेट केला जातो. युजर इंटरफेस थ्रू कंट्रोलरला पास केला जातो. म्हणूनच कंट्रोलरला आपण HTTP रिक्वेस्ट रिस्पॉन्स असं म्हणतो. तुम्हाला मी सांगितले तसं मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेन करून दाखवले. ओके. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण सगळं बघू, pom.xml फाईल कसं वर्क होते, आणि ते तुम्हाला एवढं सांगायचं होतं टेम्पलेट्स रिसोर्सेस फोल्डर काय करते. ओके. सो थँक्यू.